तर जर का तुम्हाला कोणती परीक्षा क्रॅक करायची असेल तर संख्यांचे प्रकार तुम्हाला आलेच पाहिजे. आपल्याला माहित असते नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, समसंख्या, विषम संख्या सुद्धा माहित असते. त्यानंतर परिमेय संख्या, अपरिमेय संख्या आणि वास्तव संख्या सुद्धा माहित असते. त्याच्यानंतर आपल्याला माहित असणं गरजेचं काय आहे की त्रिकोणी संख्या, मूळ संख्या, जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या, संयुक्त संख्या हे सुद्धा माहित असलं पाहिजे. वर्ग संख्या आणि घन संख्या बहुतांशी विद्यार्थ्यांना माहित असतात. मात्र हा जो त्रिकोणी संख्येवरचा प्रश्न आहे तो आपल्याला आला पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न त्रिकोणी संख्यांवर विचारले जातात. त्यासाठी आपल्याला त्रिकोणी संख्या पाठ करणे क्रमप्राप्त आहे. मग त्या त्रिकोणी संख्या पाठ कसे करायच्या ते आता तुम्हाला सांगणार आहोत. बघा मित्रांनो, काय असते, त्रिकोणी संख्या कशी तयार होते ते आधी पहिले क्लिअर करतो. या ठिकाणी हा जो 0 आपण घेतला याला जर आपण डार्क केला असा तर या ठिकाणी याच्यापासून त्रिकोण तयार होतो. बघा बरोबर त्रिकोणामध्ये तो मिक्स झाला म्हणजे पहिली त्रिकोणी संख्या झाली या ठिकाणी किती, 1. त्यानंतर हाच पॉईंट जर आपण इथं असा छोटा काढला तर हा असा विस्तृत स्वरूपात एक त्रिकोण तयार होतो. मात्र त्या ठिकाणी 3 पॉईंट आहे म्हणून 3 पॉईंटमध्ये ही दुसरी त्रिकोणी संख्या झाली 3. पुन्हा याच्यामध्ये एक्सपान्शन जर का केलं, इथे एक घेतला, इथे एक घेतला, इथे एक घेतला तर असा मोठा त्रिकोण तयार होतो आणि या ठिकाणी 3 आणि 2 5 आणि 1 किती 6 अशी 6 त्रिकोणी संख्या तयार होते. असं करत करत त्या संख्यांचं एक्सपान्शन म्हणजे त्या वाढत वाढत जातात. आणि हे तर आपल्याला त्रासदायक आहे कारण की असं रांगोळी टाकत सारखं आपल्याला तयार करावं लागेल आणि त्याच्यानंतर मग त्या त्रिकोणी संख्या निघेल. त्याच्यापेक्षा आपण काय करायचं, मी सांगतो तशा पद्धतीने त्या फटाफट काढून घ्यायच्या. 2-3 प्रकारे काढता येतात. मात्र एक प्रकार खूप छान आहे. पहिले काय करायचं, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14 लिहून घ्यायचे. 14-15 पर्यंत लिहून घ्यायचे. त्याच्यानंतर आता बघा कसं काढायचं. पहिली त्रिकोणी संख्या हा जो 1 आहे ना, हा इथे रिपीट मारायचा 1. पहिली त्रिकोणी संख्या 1 आहे, याला कट करून टाकायचं. आता ह्या 1 मध्ये हे 2 मिळवायचे. हे बघा मिळवले, किती झाले 3. त्याच्यामध्ये 3 मिळवायचे, किती झाले 6. त्याच्यामध्ये 4 मिळवायचे, 10 झाले. त्याच्यानंतर 5 मिळवायचे, 15. 6 21. 7 मिळवले 28. 8 मिळवले 36. 9 मिळवले 45. 10 मिळवले 55. 11 मिळवले 66. 12 मिळवले 78. 13 जर मिळवले असेल तर 91 झाले आणि जर 14 मिळवले असेल तर मग होते 105. त्याच्यानंतर 15 जर मिळवले असेल तुम्ही तर म्हणजे होते 120. आता 1 3 6 10 15 21 28 36 45 55 66 78 आणि 91 ह्या ज्या झाल्या तर त्रिकोणी संख्या झाल्या. आता ह्या त्रिकोणी संख्या झाल्या, ह्या झाल्या 1 अंकी त्रिकोणी संख्या. त्याच्यानंतर 10 पासून तर 91 पर्यंत 2 अंकी त्रिकोणी संख्या आणि 105 पासून अशा पुढे गेल्या तर त्या 3 अंकी त्रिकोणी संख्या. यावर कोणताही प्रश्न विचारला तर तुम्हाला आला पाहिजे. आता प्रश्न काय विचारला बघा, 21 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या 21 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या. आता पहिलेच थेरॉटिकल सांगतो, त्याच्यानंतर मी तुम्हाला ट्रिक्स सांगतो. ट्रिक्स खूप सोपी आहे. ठीक आहे. 21 या त्रिकोणी संख्येनंतर म्हणजे 21 ही त्रिकोणी संख्या आपण घेतली. या त्रिकोणी संख्येनंतर 7व्या, या त्रिकोणी संख्येनंतर 7वी, याच्यानंतरची ही पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी, 6वी आणि 7वी. 7व्या त्रिकोणी संख्येचा पाया त्यांनी विचारलेला आहे. पाया विचारलेला आहे. मग 7व्या त्रिकोणी संख्येचा म्हणजे 91 या त्रिकोणी संख्येचा पाया फाइंड आउट करायचा असेल तर इथून मोजा लागेल आपल्याला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. 13 पाया येते बरोबर. किती पाया येतो, 13. सो थर्ड ऑप्शन मध्ये असणारे जे 13 आहे ते राईट आहे. पण यासाठी आपल्याला त्या त्रिकोणी संख्या जर तुम्हाला पाठ नसेल तर या पद्धतीने काढू शकता. आणि जर या पद्धतीने तुम्हाला काढणे त्रासदायक जात असेल तर मग ट्रिक्स वापरा. ट्रिक्स कशी आहे ते सांगतो. आता हे जे 21 आहे ना, कोणती त्रिकोणी संख्या दिली, 21. 21 ची दुप्पट घ्यायची, काय तर 42. 42च्या आधीची वर्ग संख्या घ्यायची. 42च्या आधीची म्हणजे याच्यापेक्षा लहान वर्ग संख्याचे 6चा वर्ग 36. 6चा वर्ग 36 येते. हे जे 6 आहे हे 6 बरोबर या 7 मध्ये ऍड करायचे. 7 आणि 6 बरोबर 13. 13 हा पाया येतो मित्रा. पुन्हा सांगतो, 21 ची दुप्पट केली 42 झाले. 42च्या आधीची वर्गसंख्या 36 घेतली, 6चा वर्ग 36 होतो म्हणून 6 टार्गेट केले, ते 6 याच्यामध्ये ऍड केले.
कितव्या तर सातव्या. सातव्या म्हणजे 7 मध्ये ऍड केले, 7 आणि 7 13 येते. म्हणजेच काय, 21व्या त्रिकोणी संख्येनंतर येणाऱ्या 7व्या त्रिकोणी संख्येचा म्हणजे 91चा पाय येतो 13. सोपा आहे, ट्रिक्सने सोपा आहे. ठीक आहे. आपला हा झाला टाइप्स. यावर आधारित आता आपल्याला 10 प्रश्न सलगतेने घ्यायचे आणि सर्वचे सर्व प्रश्न आता ट्रिक्सने सांगतोय. 15व्या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या 5व्या त्रिकोणी संख्येचा पाया किती? सोपा आहे मित्र. 15ची दुप्पट काय केली आपण? 30 घेतले. 30च्या आधीची वर्गसंख्या काय घेतली? 30च्या आधीची वर्गसंख्या 25 येतं. म्हणजे 5चा वर्ग 25. हे 5 ऍड केले आणि याच्यामध्ये ऍड केले. 5 आणि 5 किती मित्र? तर 10. 10 पाया येणार आहे. म्हणून आन्सर येते सेकंड. 15व्या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या 5व्या त्रिकोणी संख्येचा पाया 10. ऑप्शन क्रमांक सेकंड. दुसरा प्रश्न. 36 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या 6व्या त्रिकोणी संख्येचा पाया कोणता? या ठिकाणी 36 आहे. 36 घेतले. 36च्या दुप्पट काय येणार आहे? तर 72 येणार. दुप्पट करायचे 72. त्याच्या आधीची वर्गसंख्या घ्यायची. 6चा वर्ग 36, 7चा वर्ग 49, 8चा वर्ग 64, 9चा वर्ग 81. म्हणजे इथं 8चा वर्ग 64 येतो. 8चा वर्ग 64. 8चा वर्ग 64 आला म्हणजे हे 8 टार्गेट केले, हे 8 याच्यामध्ये मिक्स केले. 8 आणि 6 किती झाले? तर 14 झाले. 14 येतो मित्रा पाया. सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. तिसरा प्रश्न. 78 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या 3ऱ्या त्रिकोणी संख्येचा पाया कोणता? 78 ही त्रिकोणी संख्या आपल्याला दिलेली आहे. 78च्या दुप्पट किती होते? म्हणजे बेस अति 14. बघा याचे दुप्पट करायचे म्हणजेच हे 156 होणार. किती होणार आहे? 156 होणार. सरळ सरळ या ठिकाणी मल्टिपल बाय 2 केले तर बेआटी किती? 16. 156 होतात. दुप्पट डायरेक्टली आपल्याला दुप्पट दिसून येते की 156 आहे. याच्या आधीची वर्गसंख्या 11चा वर्ग 121, 12चा वर्ग 144, 13चा वर्ग 169, 12चा वर्ग येतो 144. हे जे 12 आहे याच्यामध्ये ऍड केले की झाले आन्सर. 12 आणि 3 किती झाले? 15. 15 हा पाया येतो. 78 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या 3ऱ्या त्रिकोणी संख्येचा पाया कोणता? तर 15. ती त्रिकोणी संख्या मी तुम्हाला 100% सांगतोय. किती आहे? तर 120 आहे. 120 या त्रिकोणी संख्येचा पाया बरोबर 15 येत असतो. म्हणजे आन्सर आलेला आहे आपल्याला फोर्थ. चौथा. 6 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या 4थ्या त्रिकोणी संख्येचा पाया कोणता? 6 ही त्रिकोणी संख्या सांगितलेली आहे. 6च्या दुप्पट होते 12. 12च्या आधीची वर्गसंख्या किती येते? 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9. 3चा वर्ग 9 आणि 4चा वर्ग 16 येते. म्हणून 3चा वर्ग 9 ही लहान येते. हा 3 घेतला याच्यामध्ये ऍड केला 3. 4 आणि 3 किती होते? तर 7. 7 हा पाया येतो. थर्ड ऑप्शन इज द राईट आन्सर. 5वा प्रश्न स्क्रीनवर आहे. 66 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या 5व्या त्रिकोणी संख्येचा पाया कोणता? 66 ही त्रिकोणी संख्या घेतली तुम्हाला माहितच आहे. 1 3 6 10 15 21 28 त्याच्यानंतर 36 45 55 66 अशा त्रिकोणी संख्या पाठ पाहिजे. 66 आहे. 66च्या दुप्पट म्हणजे 136 येणार, 132 येणार. याला जर मल्टिपल बाय 2 केलं तर बेसकम 12 हा चौला 1 बेसकम 12 ने किती 13. 132 आले. 132च्या आधीची वर्गसंख्या कोणती? 12चा वर्ग 144 जास्त जातो. 11चा वर्ग 121 येते. 11चा वर्ग 121. 12चा वर्ग 144 जास्त जातो. म्हणून 11चा वर्ग घेतला. हे 11 याच्यामध्ये ऍड केले. 11 आणि 5 म्हणजे या ठिकाणी 16 हा पाया आला. आन्सर येतो 16. 6वा प्रश्न स्क्रीनवर आहे. 10 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या 10व्या त्रिकोणी संख्येचा पाया कोणता? 10 ही त्रिकोणी संख्या त्यांनी आपल्याला सांगितलेली आहे. 1 3 6 10. चौथी त्रिकोणी संख्या येते 10. 10 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणारी 10वी त्रिकोणी संख्या कोणती? त्याचा पाया कोणता? जर आपण या पद्धतीने काढायला गेलो 1 3 6 10 15 21 28 36 45 55 66 78 91 आहे की नाही? अशा ते संख्या येतात. 3 आणि 3 6 3 9 10 3 13 1 चला 78. म्हणजे या ठिकाणी 11 या ठिकाणी 12 आणि या ठिकाणी 13. नंतर येतं 105 नंतर येतं 120. आपण काय सांगितलेलं 10 ही त्रिकोणी संख्या घेतली त्या त्रिकोणी संख्येनंतर 10वी. पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी आठवी नववी 10वी. 105 या त्रिकोणी संख्येचा पाया किती येणार आहे? 14 येणार आहे. कारण की मोजा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14.
14 आले. परंतु आता हेच 14 कसे येते बघा. या ठिकाणी 10 घेतले, 10 हे त्रिकोणी संख्येची दुप्पट 20 आले. 20च्या आधीची वर्ग संख्या 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16. सो 4चा वर्ग 16 घेतले. हे जे 4 आहे बरोबर याच्यामध्ये ऍड केले तर 10 आणि 4 किती झाले? 14 आले. 14 हा पाया झाला. एवढं सारं करण्याची गरज नव्हती, डायरेक्टच आपल्याला ट्रिक्सने आलं. सो 14 इज द फोर्थ ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. 7वा प्रश्न स्क्रीनवर आहे. या ठिकाणी 28 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या तिसऱ्या त्रिकोणी संख्येचा पाया कोणता? 28 ही त्रिकोणी संख्या आहे मित्रा. 28च्या दुप्पट होते 56. 56च्या आधीची वर्ग संख्या कोणती? 6चा वर्ग 36, 7चा वर्ग 49, 8चा वर्ग 64. 7चा वर्ग येतो 49. सो हे जे 7 आहे बरोबर आपण टार्गेट केले या ठिकाणी टाकले. 7 आणि 3 किती झाले? तिसऱ्या म्हटलं तर 3 म्हणजे 10. 10 हा पाया आलेला आहे या ठिकाणी. आन्सर सेकंड ऑप्शन, कारण की त्या ठिकाणी 10 पाया दर्शवलेला आहे. 8वा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. 3 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या 7व्या त्रिकोणी संख्येचा पाया कोणता? 3 ही त्रिकोणी संख्या घेतली, त्याच्या दुप्पट आपण 6 केले. 6 पेक्षा लहान असणारी वर्ग संख्या आपल्याला फाइंड आउट करावी लागते. 2चा वर्ग होतो 4. 2चा वर्ग 4 म्हटलं तर ही लहान झाली 4 ही वर्ग संख्या. 2 आपण घ्यायचा आणि तो 2 याच्यामध्ये ऍड करायचा. 7 आणि 2 होते 9. 9 पाया आला. म्हणजेच आन्सर येते फर्स्ट ऑप्शन. 9वा प्रश्न स्क्रीनवर आहे. 45 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या 5व्या त्रिकोणी संख्येचा पाया कोणता? इट्स व्हेरी इझी. या ठिकाणी 45 आहे. 45च्या दुप्पट येतं 90. 90च्या आधीची वर्ग संख्या 9 9 81 येते. 9चा वर्ग किती येते? 81. 81 ही आधीची वर्ग संख्या घेतली म्हणून हा जो 9 आहे याच्यामध्ये ऍड करायचा. 9 आणि 5 बरोबर 14 येते. 14 हा झाला पाया. सो थर्ड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. 10वा प्रश्न दोन्ही पद्धतीने समजून देतो तुम्हाला. 55 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या 5व्या त्रिकोणी संख्येचा पाया कोणता? आता 55 ही त्रिकोणी संख्या पहिले पाठ आहे. समजा आपले पाठ आहेत, आपण कसं लिहिणार? 1 3 6 10 15 21 आहे की नाही, 28 36 45 55 66 त्याच्यानंतर 78 91 आणि मग येतं 105 नंतर येते 120. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला कसं जावं लागेल? 55 ही त्रिकोणी संख्या त्यांनी सांगितली. 55 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणारी 5वी, पहिली, दुसरी, तिसरी, चौथी आणि 5वी म्हणजे 120 या त्रिकोणी संख्येचा पाय आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. 120 या त्रिकोणी संख्येचा पाया डायरेक्टली 15 येतो. कसा बघा? इथून काउंटिंग करायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15. 15 साला पाया. सो 15 आन्सर आला. पण हे शक्य केव्हा आहे? ज्यावेळेस तुमच्याला सगळ्या वर्गसंख्या पाठ असेल तेव्हा. नाहीतर तुम्ही ट्रिक्स यूज करायची. ट्रिक्स पण खूपच सोपी आहे. त्या ठिकाणी काय करणार आपण आता? हे जे 55 आहे, 55च्या दुप्पट येतं 110. 110च्या आधीची वर्ग संख्या म्हणजे 10चा वर्ग येतं 100. आता हे जे 10 आहे बरोबर याच्यामध्ये ऍड करायचे. 10 आणि 5 किती आले? 15. 15 हा पाया आलेला आहे. म्हणून आन्सर आपल्याला त्याच ठिकाणी स्थिर राहिलं चौथ्या ऑप्शनमध्ये. सो फोर्थ ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. बघा मित्रांनो, एक प्रश्न आपण टाइप्स म्हणून घेतला आणि त्यावर आधारित तुम्हाला 10 प्रश्न सोडवण्यासाठी दिले, म्हणजे प्रॅक्टिससाठी दिले. जो विद्यार्थी या पद्धतीने प्रॅक्टिस करेल त्याला जर ह्या त्रिकोणी संख्या पाठ असेल तर पाठ करून तो आन्सर काढू शकतो. नसेल पाठ तर ट्रिक्सच्या माध्यमातून आन्सर काढू शकतो. मात्र प्रॅक्टिस करा, कारण की प्रॅक्टिसमुळे सर्व शक्य आहे. खास करून वेग वाढतो आणि अचूकता येते. म्हणून प्रॅक्टिस इज द मस्ट आहे. ठीक आहे. जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितचपणे एक प्रकारे कमेंट्स करायचे आहे आणि मी इथेच थांबतोय. थँक्यू.